दोरी 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 आपली स्ट्रिंग म्हणजे दोरी दोरी, सुतळी सुतळी. अरे चाबकाचे फटके पडता का घरी? चाबकाचे चाबका हा मारताना कसं होतं तुम्हाला? असं होतं का क्रेस्ट ट्रफच्या फॉर्म मध्ये? बस तसंच क्रेस्ट जो आहे ना तो कशाने रिफ्लेक्ट होतोय बघा 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 बघा. हा क्रेस्ट चाललाय, क्रेस्ट चाललाय, क्रेस्ट चाललाय, ट्रफ आला, ट्रफ आला, ट्रफ आला, क्रेस्ट चाललाय, क्रेस्ट चाललाय, क्रेस्ट चाललाय, ट्रफ आला, ट्रफ आला, ट्रफ आला. म्हणजे याचा अर्थ जर ट्रफ गेला असता तर क्रेस्ट आला असता. आता बघा फ्री एंड आहे, फ्री एंड आहे बघा. हे असं अरे हलतंय, हे बघा ना हलतंय. ओ रे बाबा. चला, ट्रफ ट्रफनीच परत येते आणि क्रेस्ट क्रेस्टनीच परत येते. मागच्या वेळेस सारखं यात काहीच होत नाही. एक लक्षात ठेवायचं, एक लक्षात ठेवा, उलट होत आहे. याच्यात जे होत आहे ते याच्यात होणार नाही, ते याच्यात होणार नाही. याच्यात जे होत आहे याच्यात उलट रिफ्लेक्ट होत आहे, याच्यात नाही होणार. याच्यात क्रेस्ट क्रेस्टनीच येणार आणि ट्रफ ट्रफनीच येणार. हॅलो मित्रांनो, मी सत्यम सर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मुकेश सर चॅनलवरती. तर चला, लास्ट लेक्चरमध्ये आपण वेव्हच्या इक्वेशन्स बद्दल डिस्कशन केलं होतं एकदम डिटेलमध्ये. आता या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरती क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत आणि पुढच्या टॉपिकवरती जाऊयात. आपण काही क्वेश्चन टेक्स्टबुकमधले सॉल्व्ह करूया, एक्सरसाइजमधले, आणि आपण काहीशे क्वेश्चन जे सॉल्व्ह करणार आहोत ते काही क्वेश्चन्स आपण CETचे PYQ सॉल्व्ह करणार आहोत. तर चला आपण क्वेश्चन्सवरती जाऊया. क्वेश्चन्सवरती जाण्याच्या आधी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ती इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे इम्पॉर्टंट रिलेशन तुम्हाला सांगून देतो. हे रिलेशन तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे, ठीक आहे? हे रिलेशन तुम्ही लक्षातच ठेवायला पाहिजे. काय रिलेशन आहे ते मी सांगतो तुम्हाला. आधी बघा, इथं मी लिहून देतो हेडिंगमध्ये, रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स path difference and time difference. आता बघा, सगळ्यात आधी ना इम्पॉर्टंट गोष्ट, ऑसिलेशन मध्ये तुम्ही काही वेव्सच्या बाबतीत शिकलेले आहात. लक्षात ठेवायचं सिंपल, एक वेव्ह कधी बनते पूर्ण? हे या टाईपला आपण एक वेव्ह बनलेली म्हणतो, क्रेस्ट आणि ट्रफला, बरोबर आहे? आता मला सांगा, याच्यात अँगल मार्क करायचं आहे आपल्याला. याच्यात काय करायचं आहे? अँगल मार्क करायचं आहे. म्हणजे इथनं जर सुरुवात होत असेल तर अँगल इथपर्यंत किती होणार फायनल? तर इथं 0 अँगल असतो बघा, ठीक आहे? इथं 0 अँगल असतो. हे जे रिलेशन आहे ना, हे तुम्हाला पुढच्या चॅप्टर वेव्ह ऑप्टिक्ससाठी पण इम्पॉर्टंट असतं. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, फेज म्हणजे अँगल, ठीक आहे? फेज म्हणजे अँगल, पाथ म्हणजे लेंथ. म्हणजे लेंथचं चालण्यामध्ये किती डिफरन्स आहे त्याला आपण म्हणणार पाथ डिफरन्स. अँगलच्या डिफरन्सला फेज डिफरन्स आणि टाइम डिफरन्सला टाइम डिफरन्स, ठीक आहे? इथं 0 आहे, इथं 180 डिग्री होतं म्हणजे पाय होऊन जातं, आणि इथं 360 डिग्री होतं म्हणजे 2 पाय होऊन जातं, ठीक आहे? रेडियनमध्ये सांगितलंय. आता ह्या लेंथला आपण लॅम्बडा म्हणतो, बरोबर आहे? या लेंथला आपण लॅम्बडा म्हणतो. आणि इथून इथपर्यंत कंप्लीट व्हायला जो वेळ लागतो त्याला आपण टाइम पिरियड कॅपिटल टी म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? टाइम पिरियड कॅपिटल टी. क्लिअर इथपर्यंत? आता बघा, रिलेशन कशा कशामध्ये पाहिजे? रिलेशन पाहिजे फेज डिफरन्स, पाथ डिफरन्स आणि टाइम डिफरन्स, ठीक आहे? सिंपलचं रिलेशन आहे, जास्त लोड घेण्याची गरज नाही आहे. आता बघा, डेल्टा फाय म्हणजे काय? फेज डिफरन्स. एक वेव्ह मध्ये पूर्ण किती अँगल फिरतो? फेज म्हणजे अँगल, तर 2 पाय फिरतो. डेल्टा एक्स म्हणजे पाथ म्हणजे लेंथ किती फिरते? लॅम्बडा, आणि हे कॅपिटल टी. दॅट्स इट, सिम्पल. हे रिलेशन लक्षात ठेवा. बुकमध्ये डायरेक्टली नाही दिलेलं, पण याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन्स आहेत टेक्स्टबुकमध्ये. रिलेशन नाही दिलं पण क्वेश्चन्स दिलेत, तर बघूया आपण कसं यूज करायचं त्याला. कधी हे 2 यूज करावं लागतील, कधी हे 2, कधी हे 2, डिपेंड्स ऑन दी सिच्युएशन. चला पुढे जाऊयात, मग आपण सुरू करूया क्वेश्चन सोबत, ठीक आहे? जितकं आतापर्यंत बघितलंय 2 लेक्चरमध्ये. बघा काय म्हटलंय, द अँप्लिट्यूड ऑफ अ वेव्ह इज रिप्रेझेंटेड बाय, एक वेव्हचं अँप्लिट्यूड रिप्रेझेंट होत आहे y इज इक्वल्स टू 0.2 sin 4 पाय
इन ब्रॅकेट t डिवायडेड बाय 0.08 मायनस x डिवायडेड बाय 0.8 SI युनिट्स मध्ये आहे सगळं. वेवलेंथ कॅल्क्युलेट करायचंय, दुसरी गोष्ट फ्रिक्वेन्सी कॅल्क्युलेट करायची, आणि तिसरी गोष्ट ॲम्प्लिट्यूड कॅल्क्युलेट करायचं आहे. सिम्पलची गोष्ट आहे बघा, सिम्पल एकदम. स्टँडर्ड इक्वेशन आठवत आहे वेव्हचं तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये सांगितलेलं. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ वेव्ह आठवत आहे का? लक्ष द्या स्टँडर्ड इक्वेशन ऑफ वेव्हसाठी. स्टँडर्ड इक्वेशन ऑफ वेव्ह y इज इक्वल्स टू a साइन ओमेगा टी मायनस के एक्स. ठीक आहे. तर आता ओमेगा बघायचं आणि मग त्यातनं एन काढायचं, आणि के बघायचं आणि त्यातनं लॅम्बडा काढायचा. यांचे फॉर्म्युले पण सांगितले तुम्हाला लास्ट लेक्चरमध्ये मी. बघा कसं करायचं. ओमेगाच्या ठिकाणी काय, इथं टीच्या ठिकाणी काय टी आहे, तर मला सांगा ओमेगाची व्हॅल्यू किती होऊन जाईल. ओमेगाची व्हॅल्यू होऊन जाईल 4π/0.08. सर हे 4π कुठून आलं? अरे बाबा हे 4π तर मल्टिप्लाय आहे ना दोघांना. 4π तर दोघांना पण मल्टिप्लाय आहे ना, तर ते दोघांसोबत पण घ्यावे लागेल. आणि ओमेगाचा फॉर्म्युला असतोय बाळांनो 2πn. काय फॉर्म्युला असतो? 2πn. संपला विषय. बघा बघा बघा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. सो n इज इक्वल्स टू किती येणार तुमचं? 2 डिवायडेड बाय 0.08. सिम्पल. हे 2 पॉईंट होते ना, तर याला जर काढून इथं लिहिलं तर हे 200/8 येणार, आणि 200/8 होणार 25 हर्ट्ज. बघा सिम्पल एकदम. वेव्ह इक्वेशन्सवरती खूप सारे क्वेश्चन्स येतात. वेव्ह इक्वेशन्सवरती खूप सारे क्वेश्चन्स येतात, पण त्या क्वेश्चन्सला घाबरण्याची बिलकुल गरज नाही आहे तुम्हाला. ठीक आहे, बिलकुल घाबरायचं नाही. एकदम वेव्ह इक्वेशन जमलं की जमून जातं. आता लॅम्बडा कॅल्क्युलेट करू. के किती आहे? फोर पाय डिवायडेड बाय 0.8. किती आहे? 4π डिवायडेड बाय 0.8. आणि के चा एक फॉर्म्युला असतो 2π/λ. बरोबर आहे. तर पाय पाय कॅन्सल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. तर लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचंय. लॅम्बडा इज इक्वल्स टू 0.8 डिवाइड बाय 2. किती येणार? 0.8 डिवाइड बाय 2. सो लॅम्बडा इज इक्वल्स टू 0.4 मीटर. मीटर येणार, मीटर. कारण की सगळं कशात आहे म्हटलंय त्यांनी? SI युनिट मध्ये आहे असं त्यांनी म्हटलंय. तर लॅम्बडाचंही काम झालं. ॲम्प्लिट्यूड तर डायरेक्ट भेटतं रे. ॲम्प्लिट्यूड तर डायरेक्ट भेटतं 0.2 मीटर. ॲम्प्लिट्यूड डायरेक्ट भेटतंय. काय भेटतं ॲम्प्लिट्यूड? 0.2 मीटर. संपला विषय. क्वेश्चनच संपला एकदम. क्लिअर? कळाला असणार तुम्हाला क्वेश्चन. हा एक्सरसाइजचाच क्वेश्चन आहे. नेक्स्ट हाही एक्सरसाइजचाच क्वेश्चन आहे. चला बघू काय म्हणताय गिवन डेटामध्ये. अ वेव्ह ऑफ फ्रिक्वेन्सी 500 हर्ट्ज, म्हणजे फ्रिक्वेन्सी एन ची व्हॅल्यू दिलेली आहे. गिवन डेटा लिहित चला. ट्रॅव्हलिंग विथ अ स्पीड ऑफ 350 मीटर पर सेकंड. ओके. व्हॉट इज द फेज डिफरन्स बिटवीन टू डिस्प्लेसमेंट ॲट अ सर्टन पॉइंट ॲट अ टाइम 1.11 मिली सेकंड अपार्ट. म्हणजे डेल्टा टी ची व्हॅल्यू आहे किती आहे? 1 मिली सेकंड. मिली म्हणजे काय असतंय? 10⁻³ लक्षात ठेवायचं. संपलं. अजून काय म्हटलंय? व्हॉट विल बी द स्मॉलेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स विच आर 45 डिग्री आउट ऑफ फेज. 45 डिग्री आउट ऑफ फेज यांच्यामधलं स्मॉलेस्ट डिस्टन्स किती असणार? यांच्यामधलं स्मॉलेस्ट डिस्टन्स किती असणार? म्हणजे पाथ डिफरन्स काढायचा आहे. 45 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजे डेल्टा फाय 45 डिग्री आहे, आणि 45 डिग्रीला आपण π/4 रेडियन लिहितो. आता कॅल्क्युलेट काय काय करायचं ते बघा. कॅल्क्युलेट काय काय करायचं ते बघा. सगळ्यात आधी कॅल्क्युलेट करायचं आहे फेज डिफरन्स. स्मॉलेस्ट फेज डिफरन्स इज 45. अच्छा, हे जे आहे ना हे फक्त सेकंड पार्टसाठी आहे. फर्स्ट पार्टसाठी फेज डिफरन्स वेगळा. फर्स्ट पार्टसाठी फेज डिफरन्स वेगळा. टाइम डिफरन्स दिलेला आहे. काय फॉर्म्युला? डेल्टा फाय अपॉन 2π इज इक्वल्स टू डेल्टा टी डिवायडेड बाय कॅपिटल टी. क्लिअर? याच्यात तर काहीच प्रॉब्लेम नाही सर. आता सर कॅपिटल टीचं काय करायचं? दिलंच नाहीये. अरे बबड्या, कॅपिटल टी इक्वल्स टू 1/n असतं ना, किंवा उलट लिहा. उलट लक्षात ठेवा. उलट लक्षात ठेवा. इथं तुमचं n इज इक्वल्स टू काय असते? 1/t असते. बघा सिम्पल आहे. डेल्टा फाय बाय 2π हे 1/tच्या जागी n पुट करा आणि हे डेल्टा टी. संपला. आता डेल्टा फाय काढणं सोपं आहे बघा. पहिल्या ह्याच्यात डेल्टा फाय काढणं सोपं आहे. डेल्टा फाय इज इक्वल्स टू किती येणार? 2π इंटू n इंटू डेल्टा टी. n किती आहे? 500.
आणि डेल्टा टी किती बाबा, डेल्टा टी 10⁻³ अरे 1 × 10⁻³ ना. तर बघा सिंपल 500 × 2 1000 संपलं. डेल्टा फाय इज इक्वल्स टू पाय, डेल्टा फाय इज इक्वल्स टू पाय. आता क्लिअर असणार, ह्याच्यात काही डाऊट नाही ना. हे पहिलं पार्ट. दुसरा पार्ट जो आहे ना, आता दुसऱ्या पार्टसाठी डेल्टा फाय दिलंय, दुसऱ्या पार्टसाठी डेल्टा फाय दिलंय 45°. आता त्याच्यात तुम्हाला स्मॉलेस्ट डिस्टन्स म्हणजे डेल्टा एक्स काढायचं आहे. आणि डेल्टा फाय आणि डेल्टा एक्स मधलं काय रिलेशन होतं, डेल्टा फाय डिवाइड बाय 2π इज इक्वल्स टू डेल्टा एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. बघा डेल्टा फाय माहिती आहे, 2π प्रॉब्लेम नाही, लॅम्बडा कॅल्क्युलेट करायचा आहे, लॅम्बडा. अच्छा 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 अच्छा, याच्यावरनं लॅम्बडा येऊन जाईल ना, याच्यावरनं लॅम्बडा येऊन जाईल ना. व्ही इज इक्वल्स टू एन लॅम्बडा असतं ना. बघा मग लॅम्बडा इज इक्वल्स टू काय होऊन जाणार, v/n होऊन जाणार. अरे व्ही किती आहे 350 आणि एन किती आहे 500. संपला विषय. आता इथं पुट करायचं, आता इथं पुट करायचं या फॉर्म्युल्यात. डेल्टा एक्स काढायचं ना, उलटं व्हायलंय, जस्ट वेट. डेल्टा एक्स इज इक्वल्स टू फॉर्म्युला काय बनतोय आपला, डेल्टा फाय डिवायडेड बाय 2π × लॅम्बडा. ठीक आहे. सो डेल्टा फायला किती घेणार, π/4, याला 2π राहू द्यायचं आणि लॅम्बडा किती घ्यायचं आहे 350 डिवाइड बाय 500. संपलं. एकदम बेसिक असं कॅल्क्युलेशन आहे, जास्त काही डिफिकल्ट नाही आहे. हा एक झिरो कॅन्सल, हे पाय आणि हे पाय कॅन्सल, हे आलं 1/8 इंटू हे किती होणार माहिती आहे का, 5 7 आणि हे 10 तर हे 7/10. तर तुमचं आन्सर येणार याचं डेल्टा एक्स इज इक्वल्स टू 7/80. किती येणार, 7/80 हे तुमचं आन्सर येणार त्याचं. संपला क्वेश्चनच संपला. पहिल्या पार्टमध्ये डेल्टा फाय वेगळा कॅल्क्युलेट करायचा होता आणि दुसऱ्या पार्टमध्ये डेल्टा एक्स वेगळा कॅल्क्युलेट करायचा आहे. क्लिअर इथपर्यंत तुम्हाला क्लिअर झाला असणार. तुम्हाला हे एकदा चेक करून घ्या, काही डाऊट असला तर तुम्ही कमेंट करू शकता तुम्ही. ओके चलो लेट्स गो. हा पण टेक्स्टबुक एक्सरसाइजचाच क्वेश्चन आहे. 2 साऊंड वेव्स ट्रॅव्हल ॲट अ स्पीड ऑफ 330 मीटर पर सेकंड. 2 sound waves travel at a speed of 330 meters per second if their frequencies are also identical and are equal to 540 hertz. Okay. What will be the phase difference between the waves at a point 3.5 meter from one source and 3 meter from other source are in phase. म्हणजे फेज डिफरन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. कशामध्ये, त्यांच्यात पाथ डिफरन्स दिलंय. कसं, अरे एका सोर्स पासन जर त्या पॉइंटचं डिस्टन्स 3.5 मीटर आहे आणि दुसऱ्या सोर्स पासन 3 मीटर आहे, तर किती डिफरन्स झाला त्यांना चालण्यासाठी, डिफरन्स झाला 0.5 मीटरचा. संपलं. हे 0.5 आलं कसं, इथं लिहून देतो. हे 0.5 आला असं, 3.5 - 3.0 संपलं. असं ते आलंय. कळालं का. ओके ओके ओके. डेल्टा फाय बघायचंय. काय रिलेशन आहे, डेल्टा फाय डिवायडेड बाय 2π इज इक्वल्स टू डेल्टा एक्स डिवाइड बाय लॅम्बडा. तर आता मला सांगा डेल्टा फाय कॅल्क्युलेटच करायचं आहे ना, तर हे काय येणार 2π बाय लॅम्बडा इंटू डेल्टा एक्स. ठीक आहे. अरे लॅम्बडा नाही माहिती रे, बाकी काही प्रॉब्लेम नाही. 2π इंटू डेल्टा एक्स 0.5 आहे. लॅम्बडाची कमतरता आहे, लॅम्बडाची. हे काय भजन करायला दिलं का, हे काय भजन करायला दिलंय का, लॅम्बडा कॅल्क्युलेट करायलाच दिलंय ना. करून टाक जायचं कॅल्क्युलेशन. टू इंटू 0.51 संपला विषय, संपून टाकला विषय. 54π/33 झालं. याला अजून रिड्यूस होतंय काय, अरे होतं अरे होतं रे. 18π/11 हे आला तुमचा फेज डिफरन्स. याला तुम्ही पॉईंटमध्ये सुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. डिपेंड, बघून घ्या एकदा टेक्स्टबुकमध्ये आन्सर कसं दिलं आहे. ठीक आहे. बाकी एकदम सिम्पलची गोष्ट आहे, डिफिकल्ट असं काहीच नाही आहे. ठीक आहे. चलो CET 2024चा क्वेश्चन बघा. अ वेव इज रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन. वेव्हचं इक्वेशन दिलेलं आहे y इज इक्वल्स टू a साइन ऑफ
10 पाय एक्स प्लस 15 पाय टी प्लस पाय बाय 3. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. एक्स मीटरमध्ये आणि टी सेकंडमध्ये. एक्सप्रेशन काय रिप्रेझेंट करतंय ते विचारलंय. आता बघा पॉझिटिव्ह मध्ये जाते की निगेटिव्ह मध्ये जाते, आधी ते डिसाईड करा. आधी ते डिसाईड करा की पॉझिटिव्ह मध्ये जाते की निगेटिव्ह मध्ये जाते. करा डिसाईड लवकरात लवकर. ही वेव जी चालली आहे ना, ही निगेटिव्ह एक्स मध्ये चालली आहे. कसं काय कळाल सर तुम्हाला? कसं काय कळालं? अरे मागच्या लेक्चर बघून या ना रे गधड्या ना, मागचं लेक्चर बघून या. त्याच्यात सांगितलंय सगळं, प्लस कधी मायनस कधी. ठीक आहे, आता निगेटिव्ह मध्ये चालली. निगेटिव्ह मध्ये वेलॉसिटी इथं 3 आहे, इथं 1.5 आणि इथं वेवलेंथ वेगवेगळी. काय एक तरी काहीतरी कम्पेअर करा. अरे वेलॉसिटीचं एक ट्रिक सांगितली होती रे, आठवतंय का? ओमेगा बाय के. ओमेगा म्हणजे टी सोबतचा. टी सोबत कोण आहे? 15 पाय. आणि एक्स सोबत जो असतो तो के असतो. अरे संपला, अरे संपला, विषय संपला. 1.5 यू म्हणजे बी ऑप्शन. अच्छा रे, हे बघायचं नाही का? करायचं का चेक? करा चला. के इज इक्वल्स टू काय असतं? 2 पाय बाय लॅम्बडा असतं. बरोबर आहे का? बघा आता तुमच्या मनाची शांती. के किती घ्यायचं? 10 पाय घ्यायचं त्याला. 2 पाय बाय लॅम्बडा. ठीक आहे, पाय पाय कॅन्सल, तर लॅम्बडा इज इक्वल्स टू 2/10 म्हणजे 0.2 मीटर. घ्या, झाली शांती? झाली का मनात शांती तुमच्या? चला जाऊ पुढं मग, मनात शांती झाली असेल तर. चला नेक्स्ट टॉपिक आहे आपल्याकडे रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. कोणता टॉपिक आहे आपल्याकडे नेक्स्ट? रिफ्लेक्शन ऑफ वेव्स. रिफ्लेक्शन ऑफ वेव्स म्हणजे काय? एकदम सिंपल अशी गोष्ट आहे बघा. रिफ्लेक्शन मध्ये जास्त काही लोड घेण्याची गरज नाहीये. रिफ्लेक्शन मध्ये तरी तुम्हाला रिफ्लेक्शन ऑफ वेव्स मध्ये 2 टाईपच्या वेव्ह आहेत बघा आपल्याकडे. बघा, ट्रान्सवर्स वेव्ह आहे आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह आहे. आता ही जी ट्रान्सवर्स वेव्ह आहे ना, ही ट्रान्सवर्स वेव्ह कशा कशाच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होते? क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये ही ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हल करते. आणि लॉन्जिट्युडनल वेव्ह जी आहे ना, ती कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते. कशा कशाच्या फॉर्ममध्ये? ही क्रेस्ट ट्रफच्या फॉर्ममध्ये आणि ती कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल करते. ठीक आहे, आता लक्ष द्या. डेन्सर मीडियम मधनं रिफ्लेक्शन आणि रेअरर मीडियम मधनं रिफ्लेक्शन वरती थोडंसं लक्ष द्या. थोडंसं कॉन्सन्ट्रेट करा, फोकस करा. जर एखादी ट्रान्सवर्स वेव्ह ट्रॅव्हल होती म्हणजे क्रेस्ट ट्रफच्या फॉर्ममध्ये ट्रॅव्हल होती आणि समोर डेन्सर मीडियम आहे. सर डेन्सर मीडियमचा अर्थ काय? समजा एक भिंत आहे म्हणजे एक रिजिड सपोर्ट आहे ना. आता डेन्सर मीडियम म्हणजे रिजिड किंवा फिक्स्ड सपोर्ट. रिजिड किंवा फिक्स्ड सपोर्ट. ठीक आहे, आणि रेअरर म्हणजे काय? रेअरर म्हणजे काय? रेअरर म्हणजे फ्री किंवा लूज सपोर्ट. ठीक आहे, फ्री किंवा लूज सपोर्ट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आता ॲनिमेशन्स पण जबरदस्त बघू आपण. बघा, रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह म्हणजे काय? व्हेन अ प्रोग्रेसिव्ह वेव्ह ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम रिचेस अँड इंटरफेस. इंटरफेस म्हणजे काय? अशा पॉईंटवरती ती पोहोचणार जिथं 2 मीडियम सेपरेट होत आहेत. सेपरेटिंग 2 मीडिया, अ सर्टन पार्ट ऑफ द वेव्ह एनर्जी कम्स बॅक. काही वेव्हच्या एनर्जीचा पार्ट परत येतो. अँड इन टू द सेम मीडियम वेव्ह चेंजेस इट्स डिरेक्शन ऑफ ट्रॅव्हल. दिस इज कॉल्ड रिफ्लेक्शन. म्हणजे जर एक वेव्ह ट्रॅव्हल करते आणि ती धडकली आणि परत त्याच मीडियममध्ये तिचा काही पार्ट आला एनर्जीचा, तर त्याला आपण काय म्हणणार आहे? त्याला आपण म्हणणार आहे रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह. किंवा रिफ्लेक्शन इज द फेनॉमेना इन विच साऊंड वेव्ह ट्रॅव्हलिंग फ्रॉम वन मीडियम टू अनदर मीडियम कम्स बॅक इन द ओरिजिनल मीडियम. ठीक आहे, परत त्याच मीडियम मध्ये येते विथ स्लाइटली डिफरंट इंटेन्सिटी अँड एनर्जी. ठीक आहे, हा बघा मजा आली की नाही? हे कोणतं एंड आहे माहिती आहे का? हे कोणतं एंड आहे? फिक्स आहे. अरे ते हालतच नाहीये. ही कोणती वेव्ह आहे तुमची? ही कोणती वेव्ह आहे तुमची? ट्रान्सवर्स वेव्ह आहे. लक्षात ठेवा, एकाच स्लाइडवरती सगळं कंपाईल करून देणार. एकाच स्लाइडवर सगळं कंपाईल करून देणार. ट्रान्सवर्स वेव्ह आहे आणि 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 तो रिजिड सपोर्ट आहे. फिक्स सपोर्ट म्हणा किंवा रिजिड सपोर्ट म्हणा. क्रेस्ट जो आहे ना, तो कशाने रिफ्लेक्ट होतोय? बघा 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 बघा, हा क्रेस्ट चाललाय, क्रेस्ट चाललाय, क्रेस्ट चाललाय, ट्रफ आला, ट्रफ आला, ट्रफ आला, क्रेस्ट चाललाय, क्रेस्ट चाललाय, क्रेस्ट चाललाय, ट्रफ आला, ट्रफ आला, ट्रफ आला.
म्हणजे याचा अर्थ जर ट्रफ गेला असता तर क्रेस्ट आला असता. सो क्रेस्ट इज रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ अँड ट्रफ इज रिफ्लेक्टेड ॲज क्रेस्ट. वा 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 वा. म्हणजे याचाच अर्थ फेज चेंज होते क्रेस्ट ट्रफ मध्ये. क्रेस्ट आणि ट्रफ मध्ये फेज चेंज किती असतो? फेज डिफरन्स असतो पायचा. लक्षात ठेवायचं. फेज कितीने चेंज झाली आहे? फेज चेंज झाली आहे पायनी. पायनी म्हणजे कितीनी? 180 डिग्रीने चेंज झाली आहे फेज. ठीक आहे, ठीक आहे, नो डाऊट. चला, हे तेच आहे रिफ्लेक्शन ऑफ ट्रान्सवर्स वेव्ह. आता रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह पल्स सेंट ॲज अ क्रेस्ट फ्रॉम अ रेअरर मीडियम टू अ डेन्सर मीडियम. इकडची रेअरर तिकडची डेन्सर, तर ती रिफ्लेक्ट होऊन येणार. क्रेस्ट विल बी रिफ्लेक्टेड ॲज ट्रफ. ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल आता बघा. फ्री एंड आहे, फ्री एंड आहे बघा. हे असं अरे हलतंय, हे बघा ना हलतंय. ओ रे बाबा. चला, ट्रान्सवर्स वेव्ह फ्री और लूज एंड. ट्रान्सवर्स वेव्ह फ्री और लूज एंड. आणि 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 काय सांगतो. थोडं लक्ष द्या, सांगतो. फोकस एअर. आय विल टेल यू एव्हरीथिंग. सगळ्या गोष्टी सांगतो तुम्हाला की फ्री आणि लूज एंड जर असेल तर क्रेस्ट हे क्रेस्टनीच परत येतं आणि ट्रफ हे ट्रफनीच परत येतं. याच्यात काही फेज चेंज होत नाही. नो फेज चेंज. नो फेज चेंज. बघा ना, ट्रफ ट्रफनीच परत येत आहे आणि क्रेस्ट क्रेस्टनीच परत येत आहे. मागच्या वेळेस सारखं यात काहीच होत नाही. बघा, क्लिअर का? नेक्स्ट, हे रिफ्लेक्शन रिंगचंच आहे ते. नेक्स्ट, आता ह्याच्यात काय? हे काय सर? हे तर काही कळालंच नाही सर. अरे काही नाही सांगतो. इकडं लक्ष द्या. बघा, इकडं एक थिक स्ट्रिंग आहे. थिक म्हणजे जाड दोरी आहे. आणि इकडे एक थिन स्ट्रिंग आहे. तर जर इकडनं क्रेस्ट गेला ना, तर तिकडं क्रेस्टच जातो आणि परत रिफ्लेक्ट पण क्रेस्टच होतो. अरे परत कशाला रिफ्लेक्ट होय? अरे बघा ना थोडंसं. इथं क्रेस्ट जातोय ना, इकडे बघा, एक क्रेस्ट जातोय ना, तो क्रेस्टच गेलाय. परत आला. बघा परत आला. क्रेस्टच आला. दिसतंय का? जाणार क्रेस्ट, येणार क्रेस्ट. वा वा वा, काय बात आहे. नंतर आता थीन मधनं जर थिकवर जात आहे तर क्रेस्टचा जाणार क्रेस्टच येणार ट्रफ. काही पार्ट रिफ्लेक्ट होतो, काही पार्ट दुसऱ्या मीडियम मध्ये जातो, काही पार्ट रिफ्लेक्ट होतो. बघा क्रेस्ट जर गेला तर तिकडे क्रेस्टच जाणार, येणार ट्रफ. येणार म्हणजे रिफ्लेक्ट ट्रफ होणार. रिफ्लेक्शन सी अर्थ आहे. इकडं जर थिक वायर मधनं थिन वायर वरची जर पास केलं तर क्रेस्टनीच येणार आणि थिन टू थिक गेलं तर क्रेस्ट ट्रफनी येणार. गई क्या बात भेजे में. हे तेच दिलंय तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट, रिफ्लेक्शन ऑफ लॉन्जिट्युडनल वेव्ह. आता लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये काय काय असतं? कॉम्प्रेशन्स आणि रेअर फ्रॅक्शन्स असतात. एकदम उलट आहे. काय? एकदम उलट आहे. त्याचं असं एकदम उलट आहे. बघा कसं. बघा, रिजिड. इथं डायग्राम दिली आहे तुम्हाला, बुकमध्ये पण आहे. हे जास्त इम्पॉर्टंट नाही आहे हा पॉईंट, पण MCQ साठी इम्पॉर्टंट आहे की कोण कसं रिफ्लेक्ट होतं. आता हे रेअर फ्रॅक्शन, दूर लाईन्स असल्या म्हणजे रेअर फ्रॅक्शन आणि जवळ लाईन्स असल्या म्हणजे कॉम्प्रेशन. जर रिजिड वॉल असेल इथं, रिजिड वॉल, तर कॉम्प्रेशननीच परत येतं. लॉन्जिट्युडनल वेव्ह मध्ये रिजिड वॉलसाठी कॉम्प्रेशननीच परत येतं आणि रेअर फ्रॅक्शननीच परत येतं. वारे वा. कॉम्प्रेशननी आणि रेअर फ्रॅक्शननीच. हो. आणि जर लॉन्जिट्युडनल वेव्ह असलं आणि जर फ्री एंड असला किंवा लूज एंड असला तर कॉम्प्रेशन येणार रेअर फ्रॅक्शननी आणि रेअर फ्रॅक्शन येणार कॉम्प्रेशननी. संपला विषय. आता सर कन्फ्यूज व्हायला लागले बरं का. चला सांगतो. ट्रिक सांगतो याची. आता ट्रिक सांगतो इथं तुम्हाला. थोडंसं लक्ष द्या आता या ट्रिकवरती. ठीक आहे. रिफ्लेक्शन ऑफ वेव्ह साठी ट्रिक आहे. शॉर्ट फॉर्म मध्ये लक्षात ठेवा, लक्षात राहण्यासारखं आहे. बघा, सगळ्यात आधी गोष्ट आहे ट्रान्सवर्स वेव्हची. नंतर गोष्ट आहे लॉन्जिट्युडनल वेव्हची.
ठीक आहे. आता पहिले रिफ्लेक्ट कुठून होणार? रिजिड सपोर्टवरनं. रिजिड सपोर्टवरनं रिफ्लेक्ट होणार म्हणजे डेन्सर मीडियम बरं का, आणि फ्री सपोर्ट म्हणजे रेअरर मीडियम. थोडं लक्ष द्या याच्यावरती, MCQ पण बघूयात आपण. लक्ष द्या आता. ट्रान्सवर्स म्हणजे कॉम्प्रेशन, क्रेस्ट आणि ट्रफच्या फॉर्ममध्ये, आणि हे कॉम्प्रेशन आणि रेअर फ्रॅक्शन. बघा ना, आता रिजिडमध्ये बघितलं होतं ना सगळ्यात पहिलं एक्झाम्पल. जर रिजिड एंड आहे किंवा फिक्स एंड आहे तर क्रेस्ट जे रिफ्लेक्ट होतं ना, क्रेस्ट ट्रफनी रिफ्लेक्ट होतं आणि ट्रफ क्रेस्टनी. सिंपल. एक लक्षात ठेवायचं ना, एक लक्षात ठेवा, उलट होत आहे. याच्यात जे होत आहे ते याच्यात होणार नाही, ते याच्यात होणार नाही. याच्यात जे होत आहे याच्यात उलट रिफ्लेक्ट होत आहे, याच्यात नाही होणार. याच्यात क्रेस्ट क्रेस्टनीच येणार आणि ट्रफ ट्रफनीच येणार. कळलं का? क्रेस्ट क्रेस्टनीच येणार आणि ट्रफ ट्रफनीच येणार. आता याच्यात बघा, ट्रान्सवर्स मध्ये रिजिड मध्ये उलट होत आहे ना, तर लॉन्जिट्युडनल मध्ये रिजिड मध्ये सरळ होणार. सरळ होणार म्हणजे कॉम्प्रेशननीच परत येणार आणि रेअर फ्रॅक्शननीच परत येणार. संपला विषय. इकडे उलट होणार ना, मग आता इकडे सरळ येतं, एका जागी उलट करावं लागेल ना. दोन्ही जर सरळ सरळ असलं तर कसं चालणार बरं? काय राव, समजून घेत नाही तुम्ही. कधी कधी काही उलट वगैरे सरळ करावं लागतं. ठीक आहे, कळलं का? चला, ही ट्रिक कळाली असणार तुम्हाला. बघा काय म्हणतंय. व्हॉट इज द फेज डिफरन्स व्हेन लॉन्जिट्युडनल वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम रिजिड वॉल? लॉन्जिट्युडनल वेव्ह इज रिफ्लेक्टेड फ्रॉम रिजिड वॉल. अरे क्रेस्टच येतंय, क्रेस्टच येतंय परत. सॉरी जास्त उतावळा झालतो मी. कॉम्प्रेशनच येतंय परत आणि रेअर फ्रॅक्शनच येतंय रे. तर फेज डिफरन्स येणार नाही. अरे तर फेज डिफरन्स येणारच नाही. कशाला फेज डिफरन्स काढायचा? जर कॉम्प्रेशन रेअर फ्रॅक्शननी आला असता तर मग इथं पायचा फेज डिफरन्स आला असता. कितीचा? पायचा फेज डिफरन्स आला असता. नेक्स्ट. अ पल्स ऑफ अ वेव्ह ट्रेन travels along a straight string and reaches the fixed end of the string. It will be reflected with. अरे दोरी आपली स्ट्रिंग म्हणजे दोरी, सुतळी. अरे चाबकाचे फटके पडता का घरी? चाबका हा मारताना कसं होतं तुम्हाला? असं होतं का क्रेस्ट ट्रफच्या फॉर्ममध्ये? बस तसंच. तर मला सांगा कुठून रिफ्लेक्ट होतंय? फिक्स एंड मध्ये क्रेस्ट ट्रफनी येतं आणि ट्रफ क्रेस्टनी येतं रे. आता सांगितलं ना रे गधड्यानं, आता सांगितलं ना गाढवा, विसरला का? आता सेम मीडियम मध्ये येतं ना, मीडियम चेंज नाही झाली तर वेलॉसिटी चेंज होत नाही. वेलॉसिटी रिव्हर्स होत नाही. हा पण फेज डिफरन्स होतोय 180 डिग्रीचा. अरे फेज डिफरन्स ऑफ 180 डिग्री विथ नो रिव्हर्सल ऑफ वेलॉसिटी. अरे थांबा रे, गडबड केली मी. रिव्हर्सल म्हणजे काय? परत येते. हा ठीक आहे, बरोबर आहे. जाताना अशी जाणार, येताना अशी येणार. हा 180 डिग्रीचा फेज चेंज विथ वेलॉसिटी रिव्हर्स, बरोबर आहे. ठीक आहे, वेलॉसिटी रिव्हर्स. मला वाटलं वेलॉसिटी चेंज वाटलं, पण वेलॉसिटी चेंज नाही होत, सेम असते. रिव्हर्स म्हणजे काय? तिकडे जात होती इकडे येते. ठीक आहे, सो ए ऑप्शन 100% करेक्ट आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन वरती नाही जाणार आपण. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक वरती आपण जरूर जाणार पुढच्या लेक्चरमध्ये. नेक्स्ट टॉपिकवरती जरूर जाणार पुढच्या लेक्चरमध्ये. होप सो तुम्हाला हा टॉपिक क्लिअर झाला असणार आहे. याच्यात काहीच प्रॉब्लेम नसणार. आज आपण काही क्वेश्चन्स आधीचे बघितले, नवीन रिफ्लेक्शनवाल्या कॉन्सेप्टवरती पण काही क्वेश्चन्स बघितले. होप सो तुम्हाला सगळं क्लिअर झालेलं असणार. तर याच्या पुढचं आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया. तर चला, मी सत्यम भंडारी इथंच थांबतो. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. सो टिल देन वाचत राहा, रिवाइज करत राहा. बाय.